आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे। हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे। सरकार कुणाशी चर्चाच करत नाहीये असं सुप्रिया सुळेंनी आरोप केलाय। सर्वपक्षीय बैठक बोलवा, सर्वांशी चर्चा करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला सरकारमध्ये असूनही न्यायासाठी उतरावं लागतं असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना त्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करा, त्यामुळे आपलंच तोंड पोळतं असं फडणवीस म्हणाले। मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले, त्यांच्या काळात त्यांनी उपाय का नाही काढला असं फडणवीसांनी प्रतिप्रश्न केलाय। मी आणि शिंदेंनी समाजासाठी हिताचे निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले। मराठा समाजाच्या आरक्षणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि साहजिकच यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत। महाराष्ट्र सरकारचं फेलियर आहेच ना, कारण का महाराष्ट्र सरकार कुणाशी चर्चाच करत नाहीये। भुजबळ साहेबांनाही आज उतरावं लागतंच आहे ना। भुजबळ साहेब यांना का उतरावं लागतंय? कारण का भुजबळ साहेब सरकारमध्येच आहेत, पण त्यांना हे दुर्दैव आहे की इतक्या ज्येष्ठ मोठ्या नेत्याला आज न्यायासाठी उतरावं लागतंय भुजबळ साहेबांना, कारण का सरकार कुणाचंच ऐकत नाहीये। हे दुर्दैव आहे, पूर्ण फेलियर आहे महाराष्ट्र सरकारचं। एकीकडे गणपतीचा एवढा उत्सव चाललाय, त्याच्यात केंद्राचे होम मिनिस्टर आले होते, एवढं मोठं आंदोलन चाललंय। प्रशासन काय करतंय महाराष्ट्र?